अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवली जाणार असल्याची घोषणा केली। याशिवाय किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याचंही त्यांनी जाहीर केलं। देशातील 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर नेण्यात आली। 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे। तर कृषी क्षेत्रासाठी काय यावेळी अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून बाहेर आलंय पाहूयात ग्राफिक्सद्वारे। 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, याशिवाय जवळपास 2.25 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणं अपेक्षित आहे। तूर, उडीद, मसूर डाळ या उत्पादनात 6 वर्षात आत्मनिर्भरता हे मिशन ठेवण्यात आलेलं आहे। फळं भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना, तर लक्षद्वीप आणि अंदमानमध्ये मत्स्य बोर्डाची स्थापना, कापूस उत्पादकता वाढवणार हे सुद्धा लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। याशिवाय बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना, शेतकऱ्यांची क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाख करण्यात येणार आहे। 4% त्यांना हे कर्ज उपलब्ध होईल। 7 कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड देण्यात येणार आहे। आसाममध्ये युरिया प्रकल्प उभारला जाणार आहे। दरम्यान आजचं हे बजेट 22व्या शतकाकडे घेऊन जाणारं बजेट असल्याची प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। तर अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना, आत्मनिर्भर सारखे शब्द यापलीकडे काही नाही असं म्हणत राजू शेट्टींनी जोरदार टीका केली आहे। अतिशय सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि या भारताला खऱ्या अर्थानं 22व्या शतकाकडे घेऊन जाणारं बजेट आहे। मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे सामान्य माणसाचं जीवन सुखकर होईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे। पोकळ घोषणा, मोठमोठ्या वल्गना, आत्मनिर्भर सारखे शब्द याच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही। रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि त्या किमती नियंत्रित करण्यासाठी खतावरच्या सबसिडीमध्ये वाढ करण्याचा काही निर्णय घेतलेला या अर्थसंकल्पामध्ये